सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने देखील त्याबाबत पुढाकार घेऊन ती सक्ती कायम ठेवलेली आहे। मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे, कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून। मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे, म्हणजे कुठच्या आयएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे, त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींची। उद्या उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय? त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा, भाषा कुठची चांगली असते? उत्तम भाषा असते। एक भाषा घडवण्यासाठी, उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात, हजारो वर्ष लागतात। जशी गुजराती भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते। हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे। तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती? जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचा तुम्हाला ऑप्शनल, तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात, ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते, त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल। तुम्ही हे का लादतात आणि कशासाठी लादतात, ह्याच्या मागचं काय कारण आहे? मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारला ही गोष्ट विचारली पाहिजे। माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे, मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे, महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे, मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती? म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल ज्या प्रकारचे काही थोडी बहुत अनास्था आहे, त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल। आणि हे कोणतं धोरण आहे मला कळलं नाही सरकारचं। जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली आहे, प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे, तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात? ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का? मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे। माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना, पत्रकारांना, माझी लेखकांना, साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे। तुम्ही या गोष्टी आज जर समजा हा विषय दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते?
दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री यांच्या डोक्यातला भुसा, मला वाटतं हिंदीचा जो भुसा आहे तो बाहेर काढला पाहिजे. सर्व मराठी जनांनी या संदर्भात आक्रमक व्हायला पाहिजे. कारण सर्व प्रयोग का महाराष्ट्रातच करायचे आहेत का? 3 भाषा, हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा शिकवण्याचं त्या विद्यार्थ्याचं 1ली ते 5वी हे वय आहे का? कोणता रिसर्च आहे या सर्व 3 भाषा शिकण्याच्या मागचा? तो रिसर्च सुद्धा बाहेर आला पाहिजे. यामागे कोणाचं डोकं आहे? याचं बालपण ह्या 3 भाषा शिकण्यातच घालवायचं का? त्याच्या पलीकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर त्याचं ज्ञान वाढवण्यासंदर्भातल्या इतर गोष्टी, या संदर्भात काही त्याला वेळ आहे की नाही की या भाषा शिकाव्या? मला वाटतं या संदर्भातलं यामागे काय रिसर्च आहे आणि त्यातून काय आउटपुट निघणार आहे या संदर्भात सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सांगावं. या राज्य सरकारने काय ठरवलंय? सर्व प्रयोग महाराष्ट्रातच करायचे आहेत का? आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, यूपी, बिहार या 4 स्टेटमध्ये ही भाषा शिकवली जात होती आणि कंपल्सरी होती. आता महाराष्ट्रात हे 5वं राज्य झालंय जिथे हिंदी सुद्धा कंपल्सरी झाली. बाकी भारतातील राज्यांमध्ये हिंदी कंपल्सरी नाहीये. मग महाराष्ट्रातच का? या संदर्भातलं उत्तर सुद्धा राज्य सरकारने द्यावं, नाहीतर प्रहार संघटना आक्रमक भूमिका घेईल. बघा, महायुतीचं सरकार जे आहे हे फसवं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार हे देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर नाचणारं सरकार आहे. आणि आपण सातत्यानं बघितलं असेल, मराठीचा विषय असेल, महाराष्ट्राच्या विकासाचा विषय असेल, हे महाराष्ट्राच्या विकासावर आघात करण्याचं काम हे गुजरातच्या इशाऱ्यावर करत आहेत. आणि सातत्यानं महाराष्ट्र दोहाची जी भूमिका घेऊन यांचं काम करण्याची जी कार्यपद्धती आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रानंच नव्हे तर देशाला याची कल्पना आहे. आणि आम्ही सातत्यानं यांचं जे गुजरात प्रेम आहे किंवा महाराष्ट्राच्या विरोधामध्ये यांचं जे कटकारस्थान आहे त्याला नेस्तनाबूत करण्याचं, उघडं करण्याचं सातत्यानं काँग्रेस पक्षानं काम केलं आहे. दुसरी गोष्ट, अमित शहाने जे हिंदीच्या बाबतीत जे स्टेटमेंट केलेलं आहे की हिंदी हीच आमची संस्कृती सांगेल, आम्हाला त्यांचा विरोध आहे, त्याचा निषेध करतो. आणि इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजी भाषेने आधुनिक विचार दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाचं मला वाटतं उद्या हेच विज्ञानासारखा विषय देखील बंद करून परत भारताला एका अधोगतीकडे आणि मनोवादी विचाराकडे नेण्याचा हा अमित शहाचा विचार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि तिसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून फडणवीस सरकारने जो हिंदी लादण्याचा पहिलीपासून जो निर्णय घेतलेला आहे त्याचाही आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि त्याविरुद्ध प्रत्यक्ष रिपब्लिकन एकता समितीच्या वतीने निळ्या भागात जाऊन जनजागृती करण्यात येईल. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.